आहेत की नाही आपल्या लिज्जत पापडांसारखे, विकतच्या पापडांसारखे पापड झालेत की नाही? नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात उडदाचे पापड करणार आहोत. घरी पापड बनवले की ते जास्त दिवस टिकावे, त्याला बुरशी लागू नये किंवा ते वाकडे होऊ नयेत, त्याचे तुकडे पडू नयेत म्हणून सविस्तर रेसिपी भरपूर टिप्ससह सांगितलेली आहे. शिवाय पापड बनवण्यासाठी लागणारा पापड मसाला पण आपण घरीच बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 1 किलोचे पापड करण्यासाठी इथे मी 1/4 किलो सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे. मी साधी उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही गोटा उडीद डाळ भेटते ती पण घेऊ शकता. आणि 1/4 किलो पिवळी मूग डाळ घेतलेली आहे. ही डाळ 1/4 किलो आणि 1/4 किलो असं मी प्रमाण घेतलेलं आहे. तर तुम्ही अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ असंही घेऊ शकता किंवा पूर्णपणे उडदाची डाळ पण घेऊ शकता. ह्या डाळी मी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आणि इथे मी हा एक कॉटनचा कपडा थोडासा ओला करून घेतलेला आहे. या डाळींना भरपूर अशी पावडर असते म्हणून या आपल्याला डाळी पुसून घ्यायच्या आहेत. आधी मी मूग डाळ पुसून घेते. ही डाळ अशी कपड्यावर घेऊन अशा प्रकारे ही मी मूग डाळ चांगली अशी व्यवस्थित कपड्यावर पुसून घेतलेली आहे चोळून. आता ही आपल्याला एका ताटात काढून पसरून घ्यायची. अशाच प्रकारे आता मी उडदाची डाळ पण पुसून घेते. अशा प्रकारे ह्या दोन्ही डाळी मी कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. तुम्ही एकदम बारीक कपड्याने वस्त्रगाळ करून पण पावडर काढू शकता. आता ह्या डाळींना आपण ओल्या कपड्याने पुसल्यामुळे थोडासा ओलसरपणा आलेला आहे. त्यामुळे आता आपण ह्या तास ते 2 तास पंख्याखाली वाळवून घेणार आहोत. तासभर दोन्ही डाळी पंख्याखाली सुकवून घेतल्यानंतर ह्या आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे आपल्याला आता चांगलं बारीक एकदम पीठ दळून आणायचं आहे गिरणीतून. ओल्या कपड्याने जर तुम्ही पुसल्या तर नक्की वाळवून घ्या, नाहीतर त्यात मॉइश्चर राहिलं तर पापड वर्षभर टिकणार नाहीत, खराब होतील. आता हे मी गिरणीतून बारीक दळून आणते. दोन्ही डाळी मी गिरणीतून दळून आणलेले आहेत आणि एकदम बारीक असं पीठ पापडासाठी बारीक दळून आणलेलं आहे. पीठ जरी बारीक दळलेलं असलं तरी सुद्धा थोडंसं जाडसर राहून आपले पापड लाटताना फाटू शकतात. त्यामुळे मैद्याच्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. हे सर्व पीठ मी आता चाळून घेणार आहे. सर्व पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं. इथे तुम्ही बघू शकता असं एखाद दुसरी डाळ बारीक होत नाही, त्यामुळे पापड फाटू शकतो. म्हणून आपण हे सर्व मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचंय पीठ. आता हे पीठ जरा बाजूला ठेवूया आपण. पापड बनवण्यासाठी लागणारा मसाला पण आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे हा 40 ग्रॅम पापड खार घेतलेला आहे. वजनी प्रमाणात 40 ग्रॅम आणि चमच्यानी ह्या 4 चमचे इतका घेतलेला आहे आपल्या नाश्त्याच्या चमच्यानी. आणि 30 ग्रॅम आपलं साधं मीठ घेतलेलं आहे, चमच्याने 3 चमचे इतका आहे. आणि काळी मिरी 20 ग्रॅम घेतलेली आहे, वजनी प्रमाणात 20 ग्रॅम आहे आणि चमच्याने 2 चमचे इतके आहे. हिंग 2 चमचे घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात 10 ग्रॅम इतका आहे. टोटल हे वजनी प्रमाण 100 ग्रॅम असं तयार होतं. आणि तुम्हाला जर रेडीमेड पापड मसाला वापरायचा असेल तर 1 किलोच्या प्रमाणासाठी 100 ग्रॅमचं पॅकेट तुम्ही वापरू शकता. काळी मिरी इथे आपल्याला जाडसर अशी कुटून घ्यायची आहे, पावडर नाही करायची, जाडसर कुटून घ्यायची आहे. मी मिक्सरवर पल्स मोडवर मिक्सर बंद चालू करून अशी बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यावर तुम्ही जाडसर अशी कुटून घेऊ शकता. जाडसर ही कुटून घेतलेली काळी मिरी आपल्याला इथे अशा एका चाळणीवर चाळून घ्यायची आहे. कारण ही जी पावडर आहे खूप बारीक झालेली, ती जर आपण पापडामध्ये मिक्स केली तर पापड काळे पडतात, ती आपल्याला घ्यायची नाहीये. आणि यातले अख्खे अख्खे राहिलेले पण काढून टाकायचे आहेत, त्यामुळे पण पापड लाटताना फाटू शकतो. ही अशा प्रकारे मी ही वेगळी काढलेली आहे मिरी जाडसर कुटलेली. यात आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत, पापड खार, मीठ आणि हिंग. आणि हे मिक्स करून घेऊया. हा आपला पापड मसाला तयार झाला.
हा बरोबर 100 ग्रॅम इतका पापड मसाला तयार झालेला आहे 1 किलो प्रमाणासाठी. ह्या पिठातलं थोडंसं पीठ आपल्याला काढून ठेवायचं आहे पापड लाटण्यासाठी. आणि हा तयार करून घेतलेला पापड मसाला ह्यात ऍड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. विकतचा पापड मसाला आणला की तो पाण्यात उकळून घ्यावा लागतो आणि त्यामुळे तो एकदम एका वेळेत एकाच किलोचे पापड एकाच वेळेत करावे लागतात. आणि तुम्ही जर एकट्या असाल तर अशा प्रकारे हे घरीच मसाला तयार करून केलेलं प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही पापड तयार करू शकता. एका वेळेत सर्व करण्याची गरज पडणार नाही. आता पण मी यातलं अर्ध प्रीमिक्स बाजूला काढून ठेवणार आहे आणि अर्ध्याचेच पापड तयार करणार आहे. हे आता आपलं चांगलं पापड मसाला मिक्स करून झालेला आहे. आता ह्यातलं अर्ध पीठ मी डब्यात काढून ठेवते. अर्धा किलोचं पीठ मी काढून ठेवलं. आता हे अर्धा किलो कणिक आपल्याला पापडाची मळून घ्यायची आहे. कणिक मळण्यासाठी साधंच पाणी घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरचं आणि थोडं थोडं पाणी ऍड करत घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता अशी घट्ट अशी कणिक मी मळून घेतलेली आहे. हे उडदाचं पीठ खूप चिकट असतं त्यामुळे हाताला पीठ असं चिकटलेलं आहे. त्यामुळे फक्त उडदाच्या डाळीचे जरी तुम्ही पापड करत असाल तरी थोडी तरी मूग डाळ घालायची, कारण उडदाची डाळ खूप चिकट असते. आणि एकदम थोडंसं असं चमचाभर मी तेल घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला. खूप जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर पापड जर जास्त दिवस राहिले तर आणि तेलाचा वापर जास्त केला तर मग ते पापडांना कुबट असा वास येतो. त्यामुळं पापडांना लाटताना किंवा मळताना तेल जास्त वापरायचं नाही. इथे फक्त अर्धा ते 1 चमचा तेल मी हाताला लावलं होतं. आता हे पीठ आपण झाकून 1 ते 2 तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे. जास्तीत जास्त 4 तास पण तुम्ही हे पीठ मुरवण्यासाठी ठेवू शकता. 2 तास पीठ चांगलं भिजलेलं आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही असं रात्रभर पण हे भिजण्यासाठी ठेवू शकता. आता आपल्याला हे पीठ चांगलं कुटून घ्यायचं आहे. इथे पिठाला थोडंसं मी वरून तेल लावून घेते, जास्त लावायचं नाही. आणि इथे मी हा वरवंटा घेतलेला आहे, त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचंय, कारण हे पीठ खूप चिकट असतं. माझ्याकडे वरवंटा आहे त्याच्यामुळे मी वरवंट्याने कुटणार आहे. तुमच्याकडे जर वरवंटा नसेल तर असा खलबत्त्याचा दांडा असेल तर तुम्ही त्याने पण थोडं थोडं पीठ घेऊन कुटून घेऊ शकता. हे अर्धा किलोच्या प्रमाणात थोडंसंच पीठ आहे त्यामुळे एकदम मी सगळं कुटून घेते. हे वरवंट्याने खूप वजन जास्त असल्यामुळे व्यवस्थित कुटलं जातं. पीठ हे कुटून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे मऊ होतं पीठ आणि त्याच्यात आपले पापड पण चांगले खुसखुशीत तयार होतात. थोडंसं दुसऱ्या बाजूने आलटून पलटून व्यवस्थित फिरवून सगळ्या बाजूनी कुटून घ्यायचं आहे. पिठाचा एक कण चांगला असा कुटला गेला पाहिजे. 10 ते 15 मिनिटं मी हे पीठ चांगलं कुटून घेतलेलं आहे. जेवढं जास्त तुम्ही पीठ कुटाल तेवढंच ते व्यवस्थित पीठ मऊ होईल आणि पापड चांगले खुसखुशीत होतील. इथे तुम्ही बघू शकता मगाशीपेक्षा आपलं पीठ किती मऊ झालेलं आहे. या पिठात एक असा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि असा लांबवायचा आणि परत असा एकत्र आणून असं परत लांबवून परत एकत्र करायचं. अशा प्रकारे हे पीठ आपल्याला लवचिक करून घ्यायचंय. 4 ते 5 वेळा अशा प्रकारे हे पीठ करून घ्यायचं. लवचिकपणा येईपर्यंत हे लांबवायचंय. पीठ लवचिक बनलं की पटापट चांगले असे पापड लाटले जातात. थोडंसं हाताला तेल लावते, खूप जास्त चिकटते म्हणून. जसं आपण कपडे पिळतो तसं असं पीळ मारून घ्यायचा आणि लांबवून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता किती छान असं लवचिक पीठ झालेलं आहे. हे आता परफेक्ट पापड करण्यासाठी तयार झालेलं आहे पीठ. आता राहिलेलं पीठ पण मी तसंच करून घेते. अशा प्रकारे हे सर्व गोळे मी असे लांबवून घेतले लवचिक करून. हे 2 गोळे आपण इथे झाकून ठेवूया, नाहीतर ते हवेने परत सुकतील. हा लांबवलेला गोळा मी असा एकसारखा करून घेतला आणि आपल्याला इथे ही पोलपाट घेतलेला आहे, म्हणजे व्हेजिटेबल चॉपर घेतले, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर आपल्याला हे
लांबट असा रोल करून घ्यायचा आहे. आणि सुरीला पण थोडंसं तेल लावून घेते. फक्त गरज लागेल तिथेच तेल लावायचंय. आणि पीठ चिकट असल्यामुळे आपल्याला तेल लावायला लागतं. आता आपल्याला ज्या साईजचे पापड बनवायचे तसे गोळे कट करून घेऊया. मी सुरीनी करते, धाग्याने पण करतात काही जण. धाग्याला तेल लावून धाग्याने पण कट करून घेऊ शकतो. सर्व गोळे मी कट करून घेतलेले आहेत. सर्व आपण हे एका साईडला बाउलमध्ये ठेवूयात. हे गोळे एकमेकांना चिटकू नये म्हणून थोडंसं बोटाला तेल लावून सर्व गोळ्यांना असं लावून घेतले आणि झाकून ठेवायचे. इथे मी हे रेषावालं लाटणं घेतलेलं आहे. पापड लाटण्यासाठी खास भेटतं, कारण हे पापडाचं पीठ चिकट असतं त्यामुळे हे व्यवस्थित प्रेशर पडून ते व्यवस्थित लाटलं जातं पातळ. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं लाटणं पण घेऊ शकता, पण ह्या लाटण्याने व्यवस्थित पटापट लाटता येतात. याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि हा गोळा आपल्याला हे आपण जे पीठ काढून ठेवलेलं होतं त्यात थोडासा बुडवून घ्यायचंय, घोळवून घ्यायचंय सॉरी. जास्त पण पीठ लावायचं नाही, नाहीतर त्याला जाळी येते. पापडांना जास्त दिवस ते टिकत नाहीत. इथे तुम्ही बघू शकता असं हे रेषांमुळे व्यवस्थित लाटलं जाते, नाहीतर पीठ चिकटतं लाटण्याला. जेवढं शक्य होईल तेवढी अशी पातळ पापड लाटून घ्यायचे. परत मी पीठ लावलं नाही, तुम्ही बघू शकता आधीच पीठ लावलं. जास्त पण कोरडं पीठ लावायचं नाही. अशा प्रकारे मी हा पापड लाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे माझी बोटं दिसतायत, एवढं पातळ लाटलेलं आहे. अशाच प्रकारे आता सर्व पापड मी लाटून घेते. अशा प्रकारे आईने आणि मी सर्व पापड लाटून घेतले. अर्ध्या किलोचे पापड लाटण्यासाठी आम्हाला दोघींना अर्धा तास वेळ लागला आणि अर्धा किलोच्या प्रमाणात हे 70 पापड झालेले आहेत छोट्या साईजचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज लहान मोठी करू शकता. आणि हे पापड मी कॉटनच्या माझ्या ओढणीवरच घरातच वाळत घातलेले आहेत पंख्याखाली. पापड घरातच सुकत घालायचे आहेत, बाहेर उन्हात वाळवायचे नाहीत, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. तासभर पापड पंख्याखाली सुकले की ते पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला हे पापड तासभर सुकवून घ्यायचे आहेत. हे पापड लगेच सुकतात. सर्व पापड मी आता हे पलटून घेते. दुसऱ्या बाजूने पण पापड तासभर सुकवल्यावर इथे तुम्ही बघू शकता असे वाकडे व्हायला लागलेले आहेत. आता आपल्याला हे जास्त असे वाकडे तिकडे होऊ नये सुकल्यानंतर, म्हणून काय करायचंय, हे असे एकावर एक पापड ठेवून घ्यायचे. सर्व पापड मी असे एकावर एक ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी असं वजनदार काहीतरी ठेवायचं आहे. मी इथे कढई ठेवलेली आहे. आता हे रात्रीचं टायमिंग आहे आणि उद्या सकाळी मी 10 ते 15 मिनिटं हे पापडांना ऊन दाखवणार आहे. जरी आपण हे पंख्याखाली वाळवले असले, व्यवस्थित वाळले, तरी 10 ते 15 मिनिटं उन्हात वाळवून घ्यायचे. त्यामुळे पापड हे वर्षभर टिकतात, खराब होत नाहीत. पंख्याखाली पापड सुकवून झाल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिटं हे पापड मी उन्हात वाळवून घेतलेले आहेत. 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त वाळवायचे नाहीत, नाहीतर त्याचे लगेच तुकडे पडतात. इथे तुम्ही बघू शकता माझे पापड किती व्यवस्थित असे झालेले आहेत. अजिबात वाकडे तिकडे झाले नाहीत. सर्व एकदम व्यवस्थित झालेत आणि अजिबात कडक पण झालेले नाहीयेत. आता हे पापड तळण्यासाठी तयार आहेत. हे पापड हवाबंद डब्यात तुम्ही ठेवले तर एकदम वर्षभर व्यवस्थित टिकतात. पापड आता आपण तळून बघूया. तेल चांगलं असं मध्यम गरम करून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकता छान असे, जसे लिज्जत पापडला जसे बबल्स येतात तसे बबल्स आलेले आहेत आपल्या पापडाला आणि अजिबात असे लालसर झालेले नाहीत.
इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट आपले पापड झालेले नाहीयेत आणि मस्त असे कुसकुशीत पापड तयार झालेत. मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही पण अगदी विकतच्या सारखे पापड घरी तयार करू शकता आणि एकदम परफेक्ट असं झालेले आहेत. मसाला पण एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा.